प्लीज मला एक 5-6 बक्षीस द्या. हां टाइम चालू झालाय तुमचा. उत्कर्ष नागरी पतसंस्था कुठे आहे याचं उत्तर द्या आणि बक्षीस मिळवा. पत्ता सांगायचा आहे. बक्षीस घेऊन ये मला. ओके. उत्कर्ष नागरी पतसंस्था मधली आळी. मधली आळी. मग कडेच्या आळीला काय? गणपताळीमध्ये नगरपालिकेचा गणपती आळी बरोबर आहे का? हो 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 तर म्हणा की. आणा बक्षीस दादा, यांना बक्षीस देऊन टाका. प्रश्न पुढचा. एकूण उत्कर्ष नागरी पतसंस्थेच्या किती शाखा आहेत? मी येऊ का खाली? यस यस थांबा. सर 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 थोडं सर थांबा. लहान मुलांना नाही. हां हात वर करा. उत्कर्ष नागरी पतसंस्थेच्या एकूण किती? इथून जायला आहे का? कुठं नाही या ना प्लीज थोडंस. थँक्यू. हां 2 शाखा आहेत. 2 शाखा आहेत बरोबर आहे का? नाही काय म्हणता का उग? 4 शाखा आहेत. नाही असं कडपर्यंत जाऊ नाही. 1 ते 25 पर्यंत थुका लागल कुठंतरी. हां 6 हां मागे वळून पहा. 5 आहेत. 5 1 ते 10च्या मध्ये आहे ना आकडा. हां चालू करा लाईनीनं. 5 झालं की 6 पण झाले. हां 5 5 7 चष्मा 9 9 10. वा 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 वा. लग्नाच्या आधी बक्षीस घेतलं ग बाई तू. हे घे बिचारी भारीच आहे. प्रश्न पुढचा. वाई फेस्टिवलचे सुरुवात कोणी केली होती? त्यांचं नाव काय? फक्त हात वर कर. मला जायला जागा दे. ऐका ना ऐका 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 ऐका. बाकीची मंडळी तोपर्यंत मोबाईल काढून ठेवा. मोबाईल चालू करा आणि यूट्यूब चालू करा. मी फोटो काढू. आपण मेकअप करतो थोडासा मी. यूट्यूब चालू करा. हां आनंद कोल्हापुरे साहेबांनी बरोबर. यस बळा बक्षीस दे. थांब यार थांब येऊ का? हे घे बाळा. प्रश्न आपापला मोबाईल काढला का? यूट्यूब चालू करून ठेवा. माझ्याकडनं 5 पैठणी आहेत. माझ्याकडून या वर्षीच्या 5 पैठणी तुमच्या वाईमध्ये. प्रश्न पुढचा. कोणत्याही एका योजनेचं नाव सांगा जे या पतसंस्थेच्या माध्यमातून ठेवीवरती दिले जाते किंवा काय. कोणती एक योजना सांगा जी तुम्हाला माहिती आहे. लाडकी बहीण आहे काय? लाडकी बहीणचा काय संबंध आहे आपला? त्याच्या आईला काही म्हणता होय? पतसंस्थेबद्दल ठेवीबद्दल. हॅलो हॅलो. ज्येष्ठ नागरिक ठेव म्हणे बरोबर आहे का? हो ना. या या चला ना गडे या गडे. ह्या बक्षीस तिकडे या या. बरं हे घ्या या ना प्लीज. आपला उत्कर्ष नागरी पतसंस्थेबद्दलचा अनुभव सांगायचा आहे. अनुभव. यस अभिनंदन. कोण बोलणार की पतसंस्थेबद्दलचा अनुभव की जे डेली लोक तिकडे पैसे जमा करतात वगैरे त्याबद्दलचा अनुभव सांगायचा. या हां छान दिसतंय. या हा ना. यस. उत्कर्ष नागरी पतसंस्थेबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. सुरुवातीपासून आम्ही स्वतः या संस्थेकडून खूप लाभ घेतलेला आहे. आमचं पहिलं घर माझ्या लग्नाच्या आधी उत्कर्ष नागरी पतसंस्थेमुळे झालेलं आहे. त्यामुळे मी खूप खूप धन्यवाद देते. माझी आई आत्ता इथे आहे. खूप कष्टातून तिने घर बांधलेलं आहे आणि याच्यासाठी उत्कर्ष बँकेचे मनपूर्वक धन्यवाद. यस तुमचं दुसरं सुद्धा घर उत्कर्ष बँकेकडूनच व्हावं. अभिनंदन. हे घ्या. हे तुमची आई आहे का? बरं दोघीत घ्या. काढू ना हो बरं. हां मग आता दोघीला वेगळं वेगळं द्यायचं म्हणा कसं जमल. हां हां प्रश्न पुढचा. प्रश्न पुढचा. उत्कर्ष नागरी पतसंस्था याच्या माध्यमातून राबवलेल्या कार्यक्रमामध्ये कोणताही एक आवडता गेल्या वर्षीचा एक क्षण सांगा किंवा पतसंस्थेबद्दल सांगा. चला तिकडे यायला रिक्षा करावी लागेल हो. हा ना
तुमने पुकारा जानी हम चले आए. हा बोला. पाटलांचा बैलगाडा. हा कोण बोलणार इकडं? बाळा खाली बस. तू पॅन्ट वर घ्यायची सोडून इकडं आलाय. चित्रकला स्पर्धा. चित्रकला स्पर्धा. वा वा वा, द्या सुद्धा. बरं असं कोण इथं आहे का की ज्यांनी लग्नासाठी, मुलीच्या लग्नासाठी कर्ज किंवा मदत पतसंस्थेने केली होती, ती आठवते? मुलीच्या लग्नासाठी. येस, तुमच्या मुलीचं लग्न झाले? हां बर 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 बर, थांबा थांबा. तुमचा वेगळाच दिसतोय कुठाना. तुम्ही वेगळ्या रंगात दिसता. आपण थोड्या वेळेला भेटू. मी पण तुमच्या ह्याच्यात येतो मग. हा ना. कोण बोलणार? लग्नाला किंवा घरासाठी मदत झाली पतसंस्थेत. यस. हा हॅलो. 2012 मध्ये आम्ही उत्कर्ष पतसंस्थेमधून कर्ज काढलं होतं. मला बी काढून द्या. हा घरासाठीच काढलं होतं. छान पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन सुद्धा असतं. तिथले कार्यकर्ते सुद्धा चांगले आहेत. आतापर्यंत आमचं दुसरं लोन आत्ता मंजूर झालेला आहे. क्या बात आहे. हा 9 लाखाचं झालेलं आहे. आता चांगले आहे पतसंस्था. एवढं छान माहिती दिल्याबद्दल माझ्याकडून यांना जोरदार टाळ्या वाजू द्यात. हे सरळ करून ठेवत होतो मी. तुम्हाला काय वाटलं? मी आपलं सरळ करत होतो. हे 9 लाख ह्यातच मिटून जाईल. 11 तोळा आहे. खरंच बांधायचंय. मी पत्र्यावर राहतो, तुम्हाला घर बांधा पैसे देऊ. आता एक गाणं वाजवतोय. ओके, हे गाणं वाजण्याच्या आधी काही प्रश्न विचारतो. अजून बक्षिसं माझ्याकडे बरीच आहेत. ओके, यूट्यूब चालू केलं. माझ्याकडून 5 बक्षिसं तुम्हाला लगेच. पैठणी साडी. यूट्यूबला सर्च करा क्रांती मळेगावकर यूट्यूब चॅनल. ओके, सर्च करा आधी, मग तोपर्यंत सांगतो. प्रश्न पुढचा. आत्ता संस्थेचे संस्थापक किंवा आता चालक कोण आहेत संस्थेचे सर्वा, त्यांचं संपूर्ण नाव काय? ओके. हां सौ अनुराधाजी कोल्हापुरे. यस 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 यस. कोणी सर्च केलं? कोणी दाखवा. कोणता एक व्हिडिओ चालू करा आणि सबस्क्रायबरचं बटन दाबून बेल वाजवा. ज्याचं सगळ्यात आधी होईल त्यांनी पटकन बॅटरी लावा, त्यांना पैठणी साडी माझ्याकडून. ओके. मला जाऊ द्या. माझ्याकडून 5 पैठणी प्लीज. खाली थांबा. अहो बरंच काय अजून बाकी आहे. बसू द्या. बसा. तिथं चालू आहे. मला सबस्क्रायबरचं बटन दाबा आधी. हां ओके. थांबा ना, मी सांगतो. किती जणांनी केलं? 1 मिनिटाचा वेळ होता. प्लीज बसून घ्या आधी. लहान मुलं खाली बसा. तुमच्यापैकी 5 जणींना मेसेज येईल. यू आर सिलेक्टेड उत्कर्ष नागरी पतसंस्था वाई फेस्टिवल. प्लीज कॉन्टॅक्ट दिस नंबर. ज्यांना मेसेज येईल त्यांनी स्टेजवरून पैठणी साडी घेऊन जात. पैठणी नसेल तर कॅश प्राईज 2000 रुपये दिले जातील. ओके. दुसरी गोष्ट, पुढचं गाणं वाजतंय. ते गाणं ओळखलं की पैठणी असेल. ओके, पुढचं गाणं. हां ओके. हे गाणं ओळखा, पैठणी बक्षीस मिळवा, पैठणी नाही. ओके. इंस्टाग्रामला कोण आहे? इंस्टाग्रामला आजचे सगळे रील्स तुम्हाला क्रांती मळेगावकर या इन्स्टाला पाहायला मिळतील. नक्की फॉलो करा. क्रांती मळेगावकर माझा इन्स्टा आयडी आहे. सगळे शो तुम्हाला आजचे तिकडे पाहायला मिळतील. ओके. इन्स्टाला हे गाणं बघूयात. म्युझिक. अरे खाली बसा रे. कीबोर्ड वाढवा ना प्लीज बाहेर. गाणं नीट वाजव. खाली बस ना प्लीज. बाळा शपथ आहे तुला. बस. हे लग्न होत नसते. बस खाली. उभा राहिल्यावर लग्न जमत नाही. माझं जमता जमाना गेलंय. हे गाणं कोणी ओळखलं? ज्या डान्स करून म्हणून दाखवतील त्यांना बक्षीस. डान्स करून म्हणावं लागेल. लहान मुली नाही. वहिनींमध्ये खाली बसा. वहिनींमध्ये डान्स करून म्हणावं लागेल. वहिनींमध्ये या.
वहिनींमध्ये येतंय का अजून कोण? या 2 या 3 4 5 या ना. भारी करणाऱ्याला बक्षीस इथे या इथे. अरे बस रे बाबा. पुण्याची नवरी धा 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 दलित वाजव की नवरा नटला सातारा वाईत. खाली बस खाली बस पुढं म्हणू शकत नाही. हा. या हे गाणं कुठलं होतं? चमचम करता है ये नशीला बदन, चमचम करता है ये नशीला बदन, छम छम करता है ये नशीला बदन. असं बघा कॅमेरा कुठे हे बघा इथं कॅमेरावाला दादा त्यांच्याकडे बघा माझी स्क्रीनला दिसतंय. इकडे आहे ना हो मावशी इकडे. शांताबाई राहिलाय की इकडे. आइए आपका